सरकारी पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या आणि सध्या चर्चेत असलेल्या विषयावर सविस्तर माहिती घेणार आहोत. अनेक पेन्शनधारकांच्या मोबाईलवर स्पर्श पोर्टलकडून डिसेंबर महिन्याच्या पेन्शनबाबतचा संदेश सुमारे 10 दिवस आधी आला आहे. त्यामुळे अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे की पेन्शन लवकर येणार आहे का, काही बदल होणार आहेत का, की पुढील काळात काही नवीन निर्णय लागू होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर 8व्या वेतन आयोगामध्ये 25 ते 35% वाढ होणार असल्याच्या चर्चा देखील जोरात सुरू आहेत. या व्हिडिओमध्ये आपण कोणतीही अफवा न पसरवता उपलब्ध माहितीच्या आधारे संपूर्ण वास्तव समजून घेणार आहोत. स्पर्श म्हणजे केंद्र सरकारचे एक डिजिटल पेन्शन व्यवस्थापन प्रणाली आहे. संरक्षण विभागातील माजी सैनिक, कुटुंब पेन्शनधारक तसेच काही इतर केंद्र सरकारी पेन्शनधारकांची पेन्शन या प्रणालीद्वारे दिली जाते. स्पर्श प्रणालीमध्ये पेन्शन प्रक्रिया, पेमेंट स्टेटस, जीवन प्रमाणपत्र, बँक तपशील, KYC अपडेट अशा सर्व गोष्टी ऑनलाईन केल्या जातात. त्यामुळे स्पर्शकडून येणारे संदेश हे बहुतांश वेळा सिस्टमद्वारे आपोआप पाठवलेले असतात आणि त्यामागे एखादी प्रशासकीय प्रक्रिया सुरू किंवा पूर्ण झालेली असते. डिसेंबर महिन्याच्या पेन्शनचा संदेश नेहमीपेक्षा 10 दिवस आधी येण्यामागे काही महत्त्वाची कारणे असू शकतात. डिसेंबर महिना हा आर्थिक वर्षाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असतो. वर्षअखेरीच्या लेखा जुळवणीसाठी आणि ऑडिटसाठी अनेक विभाग पेन्शनची प्रक्रिया लवकर पूर्ण करतात. त्याशिवाय स्पर्श पोर्टलवर एकाच वेळी लाखो पेन्शनधारकांचा डेटा बॅच प्रोसेसमध्ये हाताळला जातो. त्यामुळे काही वेळा पेमेंटशी संबंधित संदेश आधी पाठवले जातात, तर प्रत्यक्ष रक्कम बँकेच्या वेळापत्रकानुसार खात्यात जमा होते. याचा अर्थ असा नाही की पेन्शन थांबणार आहे किंवा काही अडचण निर्माण झाली आहे. अनेक पेन्शनधारक घाबरून जातात की एवढा आधी संदेश आला म्हणजे काहीतरी गडबड आहे का. मात्र अशा परिस्थितीत घाबरण्याची गरज नाही. सर्वप्रथम आपल्या बँक खात्याचे स्टेटमेंट, पासबुक किंवा नेट बँकिंग तपासावे. त्यानंतर स्पर्श पोर्टलवर लॉग इन करून पेमेंट स्टेटस पाहावे. बहुतेक वेळा 1 ते 3 कामकाजाच्या दिवसांत रक्कम खात्यात जमा होते. जर तरीही पेन्शन जमा झाली नसेल तर संबंधित बँक शाखेशी संपर्क साधावा. आता सर्वात जास्त चर्चेत असलेल्या 8व्या वेतन आयोगाबाबत वास्तव समजून घेणे आवश्यक आहे. सध्या केंद्र सरकारकडून 8व्या वेतन आयोगाची अधिकृत स्थापना झाल्याची कोणतीही अंतिम अधिसूचना जारी करण्यात आलेली नाही. मात्र कर्मचारी संघटना, माध्यमांचे अहवाल आणि संसदेतील प्रश्नोत्तरांमधून 2026च्या आसपास नवीन वेतन आयोग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याआधी 7वा वेतन आयोग 2016 पासून लागू आहे आणि साधारणपणे प्रत्येक 10 वर्षांनी नवीन वेतन आयोग नेमला जातो. हा आजवरचा अनुभव आहे. सोशल मीडियावर सांगितली जाणारी 25% ते 35% वाढ ही अधिकृत घोषणा नसून एक अंदाज आहे. हा अंदाज कसा लावला जातो हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. सध्या महागाई भत्ता 50%च्या आसपास पोहोचत आहे. पूर्वीच्या वेतन आयोगांमध्ये महागाई भत्ता एका टप्प्यावर मूळ वेतनात विलीन करण्यात आला आहे. तसेच फिटमेंट फॅक्टरचा मुद्दा देखील महत्त्वाचा आहे. 7व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.57 होता, तर 8व्या वेतन आयोगात तो 2.8 ते 3.0 दरम्यान असू शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या सर्व गणितांच्या आधारे 25 ते 35% वाढीची चर्चा केली जाते. जर भविष्यात 8वा वेतन आयोग लागू झाला तर पेन्शनधारकांना त्याचा थेट फायदा होण्याची शक्यता आहे. मूळ पेन्शनमध्ये वाढ होईल, त्यावर आधारित महागाई भत्त्याची रक्कम वाढेल, कुटुंब पेन्शनमध्ये सुधारणा होऊ शकते आणि किमान पेन्शन रकमेवर पुनर्विचार केला जाऊ शकतो. उदाहरणार्थ, एखाद्या पेन्शनधारकाची सध्याची मूळ पेन्शन 20,000 रुपये असेल आणि 30% वाढ झाली तर नवीन मूळ पेन्शन साधारण 26,000 रुपयांपर्यंत जाऊ शकते. यावर वेगळा महागाई भत्ता मिळेल. आजच्या काळात सोशल मीडियावर अनेक दिशाभूल करणारे व्हिडिओ आणि संदेश फिरत असतात. उद्या नोटिफिकेशन येणार, आज रात्री निर्णय झाला, सर्वांना लगेच 35% वाढ मंजूर झाली, अशा प्रकारचे दावे केले जातात. पेन्शनधारकांनी लक्षात ठेवावे की कोणताही सरकारी निर्णय हा अधिकृत नोटिफिकेशन शिवाय लागू होत नाही. PIB, संबंधित मंत्रालयाची वेबसाईट किंवा संसदेत दिलेली माहिती हीच खरी आणि विश्वासार्ह असते. सध्याच्या परिस्थितीत पेन्शनधारकांनी काय करावे हे देखील महत्त्वाचे आहे. स्पर्शलरून आलेला संदेश म्हणजे पेन्शन बंद होणार आहे असा अर्थ काढू नये.
डिसेंबरची पेन्शन वेळेत मिळण्याची शक्यता अधिक आहे. 8व्या वेतन आयोगाबाबत अधिकृत घोषणा होईपर्यंत संयम ठेवावा. जीवन प्रमाणपत्र, KYC आणि बँक तपशील अद्ययावत ठेवावेत, जेणेकरून पेन्शनमध्ये कोणतीही अडचण येणार नाही. मित्रांनो, आज आपण स्पर्शकडून आलेल्या डिसेंबर पेन्शन संदेशामागील नेमके कारण तसेच 8व्या वेतन आयोगातील 25 ते 35% वाढीची चर्चेचे वास्तव सविस्तरपणे समजून घेतले. माहिती घ्या, जागरूक रहा आणि अफवांवर विश्वास ठेवू नका. अधिकृत निर्णय जाहीर झाला की त्याची सविस्तर आणि स्पष्ट माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न राहील. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.